धुळे शहरातील मोहाडी परिसरात घडलेल्या भीषण अपघातानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे। धुळे शहरातील मोहाडी परिसरात घडलेल्या भीषण अपघातानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे। 2 वर्षापूर्वी झालेल्या या दुर्दैवी घटनेत ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ऊसतोड कामगार लक्ष्मण निंबा गुंजाळ आणि त्यांच्या अवघ्या 3 वर्षाचा मुलगा आदित्य गुंजाळ यांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातात त्यांच्या पत्नी गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोकसागरात बुडाला आहे। कुटुंबातील कर्ता पुरुष आणि निरागस चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने गुंजाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दरम्यान या प्रकरणात पीडित कुटुंबाला तत्काळ न्याय मिळावा, शासनाकडून तातडीची आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी, तसेच संबंधित ट्रक चालक आणि मालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी वडाळ समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे। स्टार न्यूज, सोनू आडके, नाशिक। 2026 रोजी कैलासवासी लक्ष्मण निंबा गुंजाळ हे आपल्या पत्नी व मुलांसह सासरवाडीहून घाणेगाव येथे गावाकडे जात असताना अवधान फाट्यावर राजस्थानच्या एका ट्रालाने त्या मोटरसायकल स्वारला धडक दिली। त्यात लक्ष्मण निंबा गुंजाळ आणि मुलगा आदित्य लक्ष्मण गुंजाळ हे जागीच ठार झाले आणि त्यांची पत्नी भाग्यश्री गुंजाळ आणि मुलगी हे अंत्यावस्थेत छत्रपती शिवाजी हॉस्पिटलला उपचार घेत आहेत। परंतु हा सदर परिवार मोलमजुरी आणि ऊस तोडणी कामगार असल्यामुळे त्यांच्याकडे आज एक 10 रुपये सुद्धा त्यांच्याकडे शिल्लक नाही। वडील तर अत्यंत दयनीय अवस्थेत आहे, त्यामुळे तिथे उपचार घेऊ शकत नाही। आणि जो ड्रायव्हर होता त्या ट्रालाचा, त्या ड्रायव्हरकडे चुकीचं लायसन होतं, खोटे लायसन होतं किंवा नव्हतं, याबाबत त्याला पोलीस स्टेशनने अटक केली